नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 5वी ह्या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक 24 ऐका, पहा आणि करा याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, ह्या पाठामध्ये आपल्याला हत्तीचा मुखवटा कसा बनवायचा आहे त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं आहे आणि ते प्रात्यक्षिक आपण समजून घेणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष कृती करून हत्तीचा मुखवटा बनवायचा आहे. तर चला पाहूया, ऐका, पहा आणि करा. आता पहा, तुम्हाला हत्तीचा मुखवटा तयार करण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत किंवा कोणतं साहित्य हवे हे आधी आपण समजून घेऊ. मग त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा चेहऱ्याच्या आकाराची एक कागदी साधी बशी घ्यायची आहे, जिला आपण पेपर डिश असं म्हणतो. त्यानंतर ही बशी आपल्या चेहऱ्यावर नीट बसेल अशी घ्यावी. आपल्याला ती बशी कशी घ्यायची आहे, तर आपल्या चेहऱ्याच्या आकाराची, म्हणजे आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित फिट बसेल या पद्धतीने ती घ्यायची आहे. त्यानंतर थोडा लहान आकार असलेली दुसरी एक कागदी बशी घ्यायची. पुढे रंगीत कागद, साधा जाड कागद, रंग, ब्रश, पेन्सिल, ट्रेस पेपर, गोंद, जाड दोरा, सुई, इलास्टिक आणि स्टॅपलर तुम्हाला घ्यायचा आहे. या सगळ्या वस्तू तुम्हाला आधी घेऊन बसायच्या आहे आणि त्यानंतर हत्तीचा मुखवटा तयार करायला घ्यायचा आहे. आता आपण मुखवटा कसा तयार करायचा ते पाहूया. म्हणजे ही कृती समजली की तुम्हाला तो व्यवस्थित बनवता येणार आहे. तर पाहूया आता. पहिली कृती काय करायची आहे आपल्याला? आपल्या चेहऱ्याच्या आकाराची साधी स्वच्छ कागदी बशी घेऊ. तिच्या मागच्या भागावर पेन्सिलने हत्तीचा मुखवटा काढू. आता मुखवटा याचा अर्थ काय? तर मुखवटा याचा अर्थ कागदापासून बनवलेलं जे काही तोंड असतं त्याला काय म्हटलं जातं? मुखवटा म्हटलं जातं. आणि मागची बाजू म्हणजे बॅक साइड. आता बघा, इथे तुम्हाला चित्र दिसत आहे आणि ह्या चित्रामध्ये काय दिसतंय? एक पेपर डिश दिसते आणि त्याच्या बॅक साइडला काय केलेलं आहे? पेन्सिलने चेहऱ्याचा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे, म्हणजे चित्र काढून घेतलेलं आहे. आणि हे चित्र काढून झाल्यानंतर पुढे काय करायची दुसरी कृती पाहूया. लहान कागदी बशीतून हत्तीच्या कानाचे 2 सारखे आकार कापून घेऊ. आता जी दुसरी बशी आहे कागदाची, तर ती काय करायची आहे? तिचे कानाच्या आकाराचे शेप आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहे, म्हणजे काढून घ्यायचं आहे ते चित्र आणि त्यानंतर कात्रीच्या सहाय्याने ती डिश काय करायची आहे? 2 भागामध्ये कट करायची आहे. त्याला आपण हत्तीचे कान म्हणू. आणि ही जी पहिली डिश आहे तर ही वेगळी असणार आहे आणि ही छोटी लहान बशी वेगळी असणार आहे. असे आपण 3 शेप करून घेतलेले आहे. त्यानंतर पुढे काय करायचं आहे? तिसरी कृती, स्टॅपलरच्या मदतीने दोन्ही कान मुखवट्याला योग्य जागी जोडू. आणि आपण जे काही स्टॅपलर घेतलेला आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे? ह्या मोठ्या डिशला हे दोघही कान काय करायचे आहे? जॉईन करायचे आहे, म्हणजे जोडायचे आहेत. आणि इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे की कशा पद्धतीने ते कान जोडलेले आहेत. पुढची कृती, एक जाड कागद घेऊन तो लांब त्रिकोणी आकारात कापून घेऊ. एक जाड पेपर घ्यायचा आणि तो कशा आकारामध्ये कापायचा आहे आपल्याला? त्रिकोणी. बघा, इथे तुम्हाला दिसत आहे चित्रामध्ये कशा पद्धतीने तो आकार कापलेला आहे. आणि हा कापलेला आकार पुढे काय करायचं ते पाहूया. पुढची कृती, की ह्या त्रिकोणी आकाराला खालच्या बाजूने वरपर्यंत उलट सुलट घड्या घालू. तयार झालेली घडी उलगडू, म्हणजे हत्तीची सोंड तयार होईल. आता जो पेपर आपण कापलेला होता त्रिकोणी आकारामध्ये, तर तो कापलेला पेपर काय करायचा आहे आपल्याला? उलट सुलट, म्हणजे एका बाजूने आणि सुलट बाजूने, उलट्या बाजूने आणि सुलट्या बाजूने काय करायचे आहे? घड्या घालायच्या आहेत. बघा, हा पेपर घेतला, आता आपण इकडून वरती फोल्ड केला, नंतर खालून फोल्ड केला, वरून खालून, अशा पद्धतीने झिगझॅग पद्धतीने आपल्याला ती हत्तीची सोंड तयार होणार आहे. आणि मग ती हत्तीची सोंड तयार झाल्यानंतर ती पुढे काय करायचं ते पाहूया. हत्तीच्या तोंडाच्या जागी सोंड चिटकवा. आणि जी आपली सोंड तयार झालेली आहे तर ती सोंड कुठे चिटकवायची आहे आपल्याला? ह्या चेहऱ्याला
चिटकवायचे आहे. ज्या ठिकाणी हत्तीचं तोंड असेल, आपलं जिथे तोंड येतं त्याच ठिकाणावर काय करायची आहे, ती सोंड चिटकवायची आहे. तुम्हाला इथे चित्रामध्ये चिटकवलेली दिसत आहे बघा. त्यानंतर काय करायचं, हत्तीचे डोळे आपल्या डोळ्यावर येतील अशा प्रकारे कात्रीने बशीवर डोळ्यांचे आकार कापून घेऊ. आता जो काही आपण चेहरा बनवलेला होता हत्तीचा, तर त्या ठिकाणी आपले जिथे डोळे येतील त्या ठिकाणी ते डोळ्यांचे आकार काय करायचे आहे, आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि ते नंतर कट देखील करून घ्यायचे आहेत. इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय बघा, आपले जिथे डोळे येतील त्याच ठिकाणी ते दोघही डोळे आलेले आहेत हत्तीचे. त्यानंतर पुढची कृती, तयार झालेला मुखवटा योग्य रंगाने रंगवू. आणि अशा पद्धतीने आपला हत्तीचा मुखवटा काय झालेला आहे, आता तयार झालेला आहे आणि त्याला काय सांगितलेलं आहे, योग्य रंगाने काय करायचं, रंगवायचं आहे. तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरने तुम्ही काय करायचं आहे, तो मुखवटा रंगवायचा आहे, कलरिंग करायचं आहे. नंतर पुढे पाहूया, कान ज्या ठिकाणी जोडले आहेत तिथे छिद्रे पाडून त्यातून जाड दोरा किंवा इलास्टिक घालू, म्हणजे मुखवटा चेहऱ्यावर नीट बसेल अशा प्रकारे दोऱ्याला गाठ मारू. तर मित्रांनो, तुम्ही एक तर दोऱ्याचा वापर करू शकतात किंवा इलास्टिकचा वापर देखील करू शकता. दोघांपैकी एक जरी वापर केला तरी चालणार आहे. म्हणजेच इलास्टिक असल्यास कापून शिवावे. आता आपण जसं कोरोना काळामध्ये आपल्या चेहऱ्याला मास्क लावत होतो आणि तो मास्क आपण डायरेक्ट असं लावत नव्हतो, तर त्याला इलास्टिक होतं जे की आपण कानाच्या मागून काय करत होतो, घालत होतो. बघा, ह्या पद्धतीने तुम्हाला दोरा किंवा इलास्टिक काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचे आहे. जिथे आपले कान आहेत आणि कानाच्या खालच्या बाजूला छिद्र करायचं आहे, त्या छिद्रातून तो दोरा काय करायचा, पास करायचा आणि नंतर इथे ह्या दोघही भागांना गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून तो दोरा बाहेर खाली सटकणार नाही. आणि तो असा जोडल्यानंतर आपला हत्तीचा मुखवटा पूर्णपणे इथे तयार होतो आणि नंतर तो हत्तीचा मुखवटा ह्या पद्धतीने आपल्याला दिसतो. म्हणजेच आपला हत्तीचा मुखवटा तयार झालेला आहे आणि हा हत्तीचा मुखवटा तयार झाल्यानंतर तुम्ही आपल्या चेहऱ्यावर लावू शकतात. आणि तुम्ही जेव्हा हत्तीचा मुखवटा स्वतः तयार कराल तर तेव्हा तुम्हाला खरंच आनंद होईल आणि तुम्हाला तो बनवताना सुद्धा अनुभव एक वेगळा येणार आहे. यासाठी प्रत्यक्ष तुम्ही कृती करायची आहे. फक्त आपल्याला जी कातर आहे, सीझर, ती काळजीपूर्वक हाताळायची आहे. बऱ्याच मुलांना ती सवय नसते कातर हाताळण्याची. तर त्यासाठी तुमच्या घरातल्या मोठ्या व्यक्ती ही कृती करत असताना जवळ असल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही. तर मित्रांनो, आता आपण या भागामध्ये हत्तीचा मुखवटा कसा तयार करायचा याचं प्रात्यक्षिक समजून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच पाठावर काही स्वाध्यायासाठी मी प्रश्न दिलेला आहे. तर तो प्रश्न असा आहे, कागदाच्या बशीपासून विविध वस्तू तयार करा. आता तुम्हाला ह्या कागदाच्या बशीपासून काय करायचे आहे, विविध वस्तू तयार करायच्या आहेत आणि त्या वस्तू कोणकोणत्या तयार केल्या याचं उत्तर मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि मित्रांनो, आता आपण पूर्णपणे हत्तीचा मुखवटा कसा तयार करायचा हे समजून घेतलेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि कागदी वस्तूपासून कोणकोणत्या वस्तू तयार करतात येतात याचं उत्तर मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि मित्रांनो, आपल्या ह्या व्हिडिओ बरोबर मी काही मराठी व्याकरणाचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्याचबरोबर स्कॉलरशिपचे देखील काही प्रश्नांचे उत्तर, त्याचबरोबर स्कॉलरशिपचे व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ज्यांनी अजूनपर्यंत ते व्हिडिओ पाहिले नसेल त्यांनी ते व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.